फेडरेशन वर्धा महाराष्ट्र YouTube न्यूज चॅनल आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। बांधवांनो, एक अतिशय आनंदाची बातमी तुमच्या समोर येणार आहे की एका आदिवासी विद्यार्थिनी हिताक्षी राजेंद्र जुगनाके या विद्यार्थिनीने नवोदयमध्ये 89.2% गुण घेऊन आदिवासीमध्ये दैदिप्यमान अशा प्रकारचं यश संपादन केलेलं आहे। आणि म्हणून तिचे आपण मुलाखत रूपाने या ठिकाणी ओळख करून घेऊया। त्यांचे या ठिकाणी आई वडील सुद्धा आहे, त्यांचे भावना आपण जाणून घेऊया। तर सर्वप्रथम हिताक्षी, तुझं आम्ही ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन YouTube न्यूज चॅनलच्या वतीने अभिनंदन करतो। थँक्यू सर। हिताक्षी, याविषयी सर्वप्रथम आमच्यातर्फे तुझं अभिनंदन करतोय आणि तुला भावी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुला फार शुभेच्छा देतोय। धन्यवाद सर, खूप खूप शुभेच्छा। हिताक्षी, आताच नुकत्याच जाहीर झालेल्या CBSE 12वीच्या परीक्षेमध्ये तुने हे जे दैदिप्यमान यश मिळवलं, यासाठी तू किती तास अभ्यास केलास? जास्त नाही, जेवढा वेळ म्हणजे स्कूल टाइम राहत होती तेवढा वेळ अभ्यास करत होती। बाकी टाइम जेवढं सेल्फ स्टडी भेटत होतं जवळपास म्हणजे 3 तास असताना। हिताक्षीने 3 तास अभ्यास केलेला आहे। हिताक्षी, तुला भविष्यामध्ये काय बनायचं आहे? माझं एम तसं एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आहे, पण मी UPSC MPSC ची तयारी करणार आहे पुढे। त्याच्याबद्दल पूर्णपणे चांगली नाही म्हणू शकत मी, पण सध्या इंजिनिअरिंगकडेच मी वळते। इंजिनिअरिंगकडे वळतो म्हणजे जेणेकरून तुला IIT या क्षेत्रामध्ये जायचे आहेत का? हां, ते तर जायचेच आहे। मी एक्झाम पण दिली आहे, आता ॲडव्हान्सच्या रिझल्टने माझं माहिती पडेल काय होईल। अगर ते नाही भेटलं तर मी NIT किंवा IIT घेऊन आपलं सामान्य करिअर स्टार्ट करणार। म्हणजे हिताक्षीने या ठिकाणी आपलं जे ध्येय आहे, हे ध्येय आपल्या पुढे ठेवलेलं आहे की जर सर्वप्रथम तिने UPSC चा सुद्धा पर्याय ठेवलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे IIT क्षेत्र आहे का ज्या क्षेत्रामध्ये आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना जाण्यासाठी फार मोठी मेहनत घ्यावी लागते आणि तिची मनाची पक्की तयारी आहे। आणि म्हणून हे अतिशय आपल्या सर्व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श अशा प्रकारचं उदाहरण राहील। हिताक्षी, तुला मी या ठिकाणी आणखी एक विचारू इच्छितो की आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारचं अशा पद्धतीचं अभ्यास म्हणा किंवा तयारी म्हणा ही करायला पाहिजे? तू काय सांगू इच्छित? काही नाही, बस जेवढे आपण जनरल मध्ये कॉम्पीट करू शकतो तेवढं करायला पाहिजे। बाकी मग जेवढं आपल्याकडून होतील तेवढं प्रयत्न करायला पाहिजे। अगर ते जमलं तर मग आपण पुढे काही करू शकतो। स्वतःवरती बस थोडासा विश्वास ठेवून करायला लागेल। म्हणजे हिताक्षीने आपल्या पुढे एकच ध्येय सांगितलेलं आहे सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना की जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला कुठेतरी ध्येय गाठावं लागेल, ध्येय आपल्याला समोर ठेवावं लागेल। जोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं ध्येय समोर ठेवत नाही तोपर्यंत आपण आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही। आणि म्हणून तिने एक सांगितलं आहे की ज्याला म्हटलं गेलेलं आहे, संत तुकारामांनी जसं म्हटलेलं होतं की असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे। म्हणजे अभ्यास केल्याशिवाय कुठल्याही प्रकारे हे यश संपादन मिळणार नाही आणि पुढील शिक्षणासाठी आपण या ठिकाणी तिला निश्चितपणे भविष्यामध्ये हिताक्षी तू फार उज्ज्वल अशा प्रकारचे यश संपादन कर आणि जे काही आदिवासी समाजाचं जे ऋण आहे हे ऋण सुद्धा मात्र आपण निश्चितच तू भविष्यामध्ये फेडतील
असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सर्वप्रथम आपण त्यांच्या पालकांकडून सुद्धा आपण या भावना जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम त्यांचे वडील माननीय श्री राजूभाऊ जोगनाके यांच्याशी सुद्धा आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. राजूभाऊ, हिताक्षीने जे यश संपादन केलेलं आहे याविषयी आपल्याला काय वाटते? जय शिवराय. हे जे मोठ्या पूर्वीच्या वेळेस जी मेहनत घेतली ही हिताक्षीवरती मेहनत घेतली नाही, ही स्वतःच म्हणजे फळ आहे असं समजायचं. आणि हिताक्षीवर माझा इतका विश्वास म्हणजे ती ऑलराऊंड आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे आता ती बोलत नाही, अकाडेमिक, स्पोर्ट म्हणजे अदर ऍक्टिव्हिटीज कोणत्याही, मला एवढं कॉन्फिडन्स आहे तिला जर एखाद्या ठिकाणी नेऊन आता सोडलं तर ती स्वतः म्हणजे आपला मार्ग काढून येऊ शकते एवढी तयारी तिची आहे. तर बांधवांनो, हिताक्षी ही एका क्षेत्रात नाही ऑलराऊंडर, म्हणजे तिच्या बाबांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे की जी हिताक्षीची मोठी बहीण होती ती सुद्धा मेरिट मध्ये दोन्हीदा आलेली होती. ती सुद्धा MBBS च्या 4थ्या वर्षाला आहे. हे अतिशय एक आदर्शाचं उदाहरण आहे. शिक्षणाची जी गंगोत्री म्हणतोय आपण, ही एका सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातून आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि ते पण स्पोर्ट असो, बाकी अकॅडमिक असो किंवा अन्य क्षेत्र असो, ती कुठेही मागे नाही असं तिच्या पालकांनी म्हटलेलं आहे. तर श्रीमान राजूभाऊ, हिताक्षी तुम्ही जे 12वीच्या CBSE परीक्षेमध्ये जे दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे, या कुणाचा सिंहाचा वाटा आहे आणि तू कुणाला आपले आदर्श मानतो? या माझे प्रिन्सिपल SG गवई सर यांनी मदत तर खूप केली आहे. आमचे म्हणजे क्लास टीचर जे शिक्षक वृंद होते ते खूप जास्त सपोर्टिव्ह होते. आम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा एक्स्ट्रा क्लासेस द्यायचे. त्यामध्ये मग अवंतिक टीचर्सलाही मी इन्क्ल्यूड करेल कारण की थोडे कॉन्सेप्ट आम्ही रेग्युलर टीचर्सकडून शिकून आणि थोडे अवंतिक टीचर्सकडून शिकून त्यांनी आम्हाला थोडं मोटिवेट केलं. आणि जे माझे सर होते फिजिक्सचे विश्वंकर सर, त्यांनी आम्हाला खूप चांगल्याने सांगितलं की कसं करायचं कसं नाही करायचं. आणि माझी जी दीदी होती तिला चांगले पर्सेंट भेटले होते, त्यामुळे मला करायचं होतं. ती माझी मोटिवेशन असे म्हणू शकतो. ती सध्या आता MBBS करते. तिचं नाव समीक्षा जुगनाके आहे. तिने जेव्हाही मला काही गरज पडली तेव्हा मला तिने सपोर्ट केला. तिने मला सांगितलं की तू असं कर, त्यामुळे मी हे करू शकले. जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जो काही पूर्ण प्राचार्यापासून वर्ग शिक्षक असेल, विषय शिक्षक असेल, आई बाबा असेल आणि मोठी ताई असेल, या सर्वांचा सिंहाचा वाटा हिताक्षीच्या यशामध्ये आहे. आणि म्हणून पुनश्च एकदा तिचं या ठिकाणी आपण पुन्हा या ठिकाणी ती या यशाविषयी आपले काही जे गमक आहे ते सांगू इच्छिते आहे. हिताक्षी काय ते सांगू इच्छिते? यामध्ये टीचर्सनी हेल्प तर केली, पण मम्मी पप्पानी खूप हेल्प केली. म्हणजे जे मला हवं होतं ते मला टाइमवरती आणून दिलं. जे मला पाहिजे होतं तेव्हा मला कधीच नाही म्हटलं. मी म्हटलं मला एक्झाम द्यायची कोणची, त्यासाठी मला नाही म्हटलं. मी खूप सारे एक्झाम देत आले, त्यामुळे मला समजलं की बा कुठे कसं करायचं, त्यामुळे मी करू शकते. थँक्यू. अतिशय चांगल्या पद्धतीने हिताक्षीने आपल्या या ठिकाणी भावना सांगितलेल्या आहे तिच्या यशामध्ये. आणि म्हणून पुनश्च एकदा आपण तिचं अभिनंदन करतो आहे. आणि इथेच आपल्या या मुलाखतीला पूर्णविराम देतो आहे. भगत राव, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉई फेडरेशन वर्धा, YouTube न्यूज चॅनल वर्धा, महाराष्ट्र. जय शिव. जय